सौभाग्यवती विद्यागौरी दीक्षित विरुद्ध श्रीयुत नंदकिशोर दीक्षित यांच्या घटस्फोटाच्या दाव्याचा निकाल मी आता जाहीर करतोय. वेल, तुमच्या दोघांच्या संमतीनुसार मी या घटस्फोटाला मान्यता देतोय. तथापि सौभाग्यवती विद्यागौरी दीक्षित यांच्या विनंतीनुसार आपल्या अल्पवयीन मुलीचा म्हणजे कुमारी ज्योती हिचा ताबा तिच्या आईकडेच राहील. ती 18 वर्षाची होईपर्यंत तिची संपूर्ण जबाबदारी तिच्या आईवरच राहील याची श्रीयुत दीक्षित तुम्ही नोंद घ्या. हा खटला आता संपलेला आहे. थँक्यू युअर ऑनर. चला. ज्योती. पप्पा. ज्योती. पप्पा. पप्पा. हे बघ विद्या, कोर्टाचा निर्णय काही असू दे, पण माझ्या मुलीला माझ्यापासून तोडू नकोस. तुम्ही सोडा तिला. तुमची किंवा तुमच्या दळभद्री विचारसरणीची सावली सुद्धा पडायला नकोय मला तिच्यावर. अगं माझी सुद्धा मुलगीच आहे ती. आहे नाही होती, कारण ह्यापुढे ती फक्त माझी मुलगी म्हणून वाढणार आहे. तिची आई तर मी आहे, पण यापुढे तिचा बाप सुद्धा मीच होणार आहे. यापुढे तिच्यावर संस्कार असतील ते माझे, तिच्या पुढे आदर्श असतील ते मी ठरवून. चल ज्योती. पण म्हणजे मला ती कधी भेटणार नाही? भेटेल ना, एकदा वर्षातून एकदा मी जरूर तिला तुम्हाला भेटायला पाठवेन, अर्थात तिची इच्छा असेल तर. चल. पप्पा, मला भेटायला येशील ना? पप्पा, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मी तुमच्या जवळच राहणार. आता माझ्या जवळ नाही राहायचं, आई जवळ राहायचं. आईला त्रास देऊ नको. मला पत्र पाठव आठवणीनं. माझे थोना गते.
येस विद्या गौरी स्पीकिंग. दॅट्स राईट. गुरुवारी गुरुवारी नाही जमणार. नो यू मेक इट ऑन सॅटरडे. ओके दॅट्स फाईन. बाय. केतकर, येस परवाच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मीटिंगचा लक्षात आहे ना? येस मॅडम. शार्प 11 वाजता मी मीटिंग सुरू करणार आहे. सगळ्यांना वेळच्या वेळी हजर राहायला सांगा. येस आणि ती लेटर 7:00 पोस्ट होऊ दे. येस. हॅलो, रिलायबल इंडस्ट्रीज. वन मोमेंट प्लीज. मॅडम, हं, अमेरिकन एक्सपोर्ट काउन्सिलचा फोन आहे. काय ते आपल्या अमेरिकन व्हिजिटचं कन्फर्मेशन विचारतात. कन्फर्म म्हणून कळवा. कन्फर्म फ्रॉम आवर साइड प्लीज. थँक्यू. हॅलो, दॅट्स राईट. नाही, तुम्ही सबन कन्साइनमेंट गोडाऊनला पाठवा. ओके. मॅडम, परवा तुम्हाला वेडिंग रिसेप्शनला जायचं. प्लीज कॅन्सल इट आउट. तुमच्या जवळच्या नात्यातलं आहे मॅडम. इन दॅट केस ज्योतीला पाठवूया आपण त्या वेडिंग रिसेप्शनला. ज्योतीला तुम्ही परवा वडिलांना भेटायला पाठवणार आहात. अरे हो, खरंच की. तुम्ही फोन तर लावून द्या, मी बोलते ज्योतिषी. राईट मॅडम. मॅडम, ज्योती ताई घरी नसणार. का? त्यांच्या कॉलेजचं फंक्शन आहे आज. ओ गॉड, यू शुड हॅव रिमाइंडेड मी अबाउट दॅट फंक्शन. आय एम सॉरी मॅडम. आज तिच्या कॉलेजमध्ये बेस्ट स्टुडंट्स अवॉर्ड जाहीर करणार होते. मी अटेंड करायला पाहिजे होतं ते फंक्शन. मम्मी 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 मी इथे आहे. मम्मी. हं? आलीस तू? हो मम्मी. गुड. कसं काय झालं तुझं फंक्शन? टॉप मम्मी टॉप. थोडी मोठी मोठी लोक आली होती माहितीये. अगं मराठे आणि मराठे इंडस्ट्रीचे चेअरमॅन सुद्धा आले होते. Good. त्यांच्याच हस्ते झाला आमचा हम्म. समारंभ. मम्मी हं? मला बघ किती बक्षिसं मिळाली आहेत. मेडल्स, ट्रॉफी, सर्टिफिकेट. आणि इतकंच नाही तर ह्या वर्षीची बेस्ट स्टुडंट म्हणून माझीच निवड झाली आहे. गुड, आय एम हॅपी अबाउट इट. नो यू आर नॉट. तुला माझं जरा सुद्धा कौतुक नाहीये. कौतुक काय करायचं यात? नीट जोपासलेल्या झाडाला चांगलं फळ लागलं तर त्यात नवल काय करायचं? अगं पण तू फंक्शनला का नाही आलीस? आय वॉज बिझी. यू ऑलवेज बिझी. मला वाटतं एक दिवस मला सुद्धा तुझी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. हे बघ, ती बक्षिसं कपाटात ठेव आणि जरा फ्रेश हो. बाकीचं सगळं आपण रात्री जेवताना बोलू. हॅलो, स्पीकिंग. नो नो नो, इनफॅक्ट आय वॉज ट्राइंग टू कॉन्टॅक्ट यू. बट मम्मी. येस, रिगार्डिंग माय विजिट टू द स्टेट्स. येस. नो, आय प्रिफर टू स्टे समवेअर नियर अवर ऑफिस इन न्यूयॉर्क. Yes, of course, it is very necessary that I should be able to coordinate with our units over there. One more. I'm sorry, ज्योती, मला उशीर झाला. अरे वा, आज नूडल्स वाटतं. ज्योती, तुझे फेवरेट ना? हे काय, तू जेवत का नाहीयेस? आज मी पप्पांजवळ असते तर माझी प्रगती झालेली पाहून त्यांना केवढा आनंद झाला असता. पप्पांबरोबर राहिली असतीस तर तुझी इतकी प्रगती झाली असती? सॉरी, मी उगाच पप्पांची आठवण काढली. आता आठवण काढलीच तर सांगते, परवा तू पप्पांना भेटायला जाणार आहेस. रिअली? हाऊ नाईस. मी सगळी बक्षिसं घेऊन जाईन पप्पांना दाखवायला. लक्ष्मी, ड्रायव्हरला सांग सगळी बक्षिसं गाडीत ठेवायला. मी परवा पुण्याला चालली आहे. पुण्याला नाही, आंबेवाडीला. आंबेवाडी? कुठल्या तरी धरणाच्या प्रकल्पावर सध्या घाम गाळतायत ते. हे आंबेवाडी कुठे आलं? कोल्हापूर जवळ कुठलं तरी खेड आहे ग. खेड? का, काय झालं? आय हेट विलेज लाईफ. अगं पण फक्त 4 दिवसांचाच प्रश्न आहे. पप्पांसाठी 4 दिवस काय 4 वर्ष देखील कमी वाटेल मला. पण कुठल्या खेड्याबिडात जायचं म्हणजे वैताग आहे. तिकडे एअर कंडिशन बेडरूम नसणार, चांगली हॉटेल्स नसणार आणि पप्पांचा टीव्ही VCR सुद्धा घेतला नसणार. तरी तुला जावं लागणार, कारण त्यांच्या माझ्यात तसा करार झालाय. ठाऊक आहे मला. तुम्ही आई वडील घटस्फोट घेता आणि त्याची फळं भोगावी लागतात आम्हाला. ज्योती, बाईसाहेब, तुमचा फोन. बोलताना जरा विचार करावा माणसाने. हॅलो, विद्या गौरी स्पीकिंग. मी मराठे अँड मराठे इंडस्ट्रीजचा चेअरमन अँड मॅनेजिंग डिरेक्टर विश्वासराव मराठे बोलतोय. बोला, काय काम आहे? अभिनंदन. कशाबद्दल? अहो, आपल्या मुलीला बेस्ट स्टुडंटचं अवॉर्ड मिळालं त्याबद्दल. ओ, थँक्स. मॅडम, मला जरा आपल्याला भेटायचं होतं. उद्या सकाळची अपॉइंटमेंट मिळेल का? पण कशासाठी? ते मी उद्या सकाळी भेटल्यावरच बोलेन.
मी आपला फार वेळ घेणार नाही. मला माहित आहे आपण फार बिझी असता, म्हणून मुद्द्याच बोलतो. बोला ना. मी आपल्या ज्योतीला आमच्या श्यामसाठी म्हणजे माझ्या मुलासाठी मागणी घालायला आलो. मला इतक्यात तिचं लग्न करायचं नाहीये. अहो फक्त 17 वर्षाची आहे ती. ती खूप शिकणार आहे आणि त्यासाठी मी तिला स्टेट्सला पाठवणार आहे. I see. समजा ही जबाबदारी आम्ही घेतली तर? मी विचार करून सांगते. ऑफकोर्स. विचार करा. ज्योतीच्या वडिलांचाही विचार घ्या. नाही, त्याची काही गरज नाही. ज्योतीच्या बाबतीत सगळे निर्णय मीच घेते. ठीक आहे. मग मी कधी फोन करू? आता तुम्ही नाही, मीच फोन करेन. वेल दॅट्स फाईन. मी निघतो आता. हं. एकच सांगतो, ज्योती आणि श्यामचं जर लग्न झालं तर त्या दोघांबरोबर आपलंही कोट कल्याण होणार आहे. ते कसं काय? रिलायबल इंडस्ट्रीज आणि मराठी उद्योग समूह हं, जर एकत्र आले हं. तर आपण इकडचं जग तिकडे करू शकतो. शक्य आहे. थिंक अबाउट इट. हं. बाय. बाय. चल रे. Come on, Joe. खेळ आता Come on. खेळ. मार. थांब मी. घे ज्योती. अगं थांब मी मार. वेल डन. गुड गेम जो. चांगली खेळलीस. थँक्स. बाय द वे, आपल्या पिकनिकचं काय आलं? तू येतेस ना? हम्म. का? माझी मम्मी मला आंबेवाडीला पाठवते. आंबेवाडी? वेअर द हेल इज दिस मँगोवाडी? आय डोंट नो, पण माझ्या पप्पांची तिकडे ट्रान्सफर झाली आहे आणि नेहमीप्रमाणे या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी त्यांना भेटायला चालली आहे. ओ नो यार. श्याम बेटे, इस बार हम हार गए हैं पर हम जरूर खेलेंगे. लेकिन वो बैडमिंटन कोर्ट भी हमारा होगा, वो रैकेट भी हमारी होगी और वो शटल कॉक वो भी हमारा होगा. समझे? शट अप यार. काय चाललंय? एक तर ज्योती पिकनिकला येत काय नाही. ज्योती पिकनिकला येत नाही? अगं पण तुझ्याशी मजा कशी येणार पिकनिकला? तिला तिच्या वडिलांना भेटायला जायचंय आंबेवाडीला. अगं पण ते तू नंतर जाणार त्यांना भेटायला. माझी काहीच हरकत नाही ग, पण माझ्या मम्मीने मला पाठवलं पाहिजे ना. फ्रेंड्स, कम ऑन, लेट्स ऑल गो अँड कन्व्हिन्स हर मदर. राईट. सॉरी, ते अजिबात जमणार नाही. बट वाय आंटी? अरे 4 दिवसांनी तिचे कॉम्प्युटरचे क्लासेस सुरू होत आहेत. पण ते थोडे उशिरा सुरू करता येतील की? करेक्ट आंटी. हो. हो हो नो आंटी. नो 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 नो. मी तिचा वर्षभराचा प्रोग्राम ठरवलेला आहे आणि त्यात अजिबात बदल करता येणार नाही. बट मम्मी मी. लिसन ज्योती, एक तर तुला पिकनिकला तरी जाता येईल, नाही तर तुझ्या पप्पांना भेटायला आंबेवाडीला. आता ह्यातलं काय करायचं हे तू ठरव. चॉईस इज युअर्स. मग मी आंबेवाडीला जाते पप्पांकडे. हे काय ग ज्योती, सगळ्यांचाच मूड खराब करतेस तू. सॉरी फ्रेंड. मी माझ्या पप्पांना वर्षातून एकदाच भेटत असते आणि ते सुद्धा माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. शिवाय मलाही त्यांना भेटायची खूप इच्छा. म्हणून तुम्ही जा पिकनिकला, मी जाते आंबेवाडीला. आयडिया. आपण आपली पिकनिक आंबेवाडीलाच काढली तर? यार, आंबेवाडीला काढणे तर फणसवाडीला काढ. पिकनिक झालीच पाहिजे काय? हो हो. आंटी तुमची काही हरकत तर नाही ना? नाही, हा चांगला तोडगा काढलास तू. नाव काय तुझं? अगं, श्याम. श्याम मराठे. अच्छा, म्हणजे मराठी आणि मराठी इंडस्ट्रीजचा. अँड मराठे. म्हणजे हा. छोटा मराठी. नाही, माझी काहीच हरकत थँक्यू आंटी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू बाबा. पण एक मिनिट. 4 दिवसानंतर ज्योतीला इथे आणून पोचवायची जबाबदारी तुझी, म्हणजे तुमच्या सगळ्यांची. कबूल? हो, कबूल, कबूल. कबूल. अगं, यांनी कशाला घेऊन जायला पाहिजे? मी स्वतःच त्या खेळात जास्त राहणार नाही. Come on, let's all go to Mumbai. Don't worry, be happy, man. चला रे ढवळ्या बोळ्यांनो, चला लवकर लवकर. हे चला बिगी बिगी, थरथराची पेटी पोचवायची आहे. लक्ष वाट बघत असेल आपली. चला रे. बैलगाडीवाल्या, हो बाजूला.
गाडी गेली खड्ड्यात. ज्योती टायर ठीक आहे की नाही बघ. God! मॅट कुठला? You हा? चमारी idiot! ए दगड मारायला काय झालं? काय स्क्रू ढिला वगैरे झाला काय? हा काय झालं ते बघ. तुझ्यामुळे आमची गाडी खड्ड्यात गेली. माझ्यामुळे? तुझ्यामुळे नाही तर कोणामुळे? आम्ही केव्हापासून वाहन होतोय. तुला गाडी बाजूला घ्यायला काय झालं होतं? हो गाडी बाजूला घ्यायला जागा होती का? का मी बैलगाडीची घडी घालायची होती? हा? यू स्टुपिड बैलगाडीवाला. ए शिवाय द्यायचं काम नाही काय? पोरींसमोर हिरोगिरी करतो हो रे. स्वतःला काय आमिर खान समजतो काय रे? हा? ए, चले फार बोललास. तुझ्यामुळे आमच्या गाडीचं नुकसान झालं ते कोण भरून देणार? तो की तुझा बाप? चमारी आणि आमच्या फिल्मचं नुकसान झालं त्याचं काय? ते कोण भरून देणार? तुझा बाप की हिचा बाप? बाप बीप काढलास तर याद राख. कोणाशी बोलतोयस तू? तुला माहितीये तिचे वडील कोण आहेत ते? त्यांना कळलं तर तुला खडी फोडायला पाठवतील. असं असा हाय तरी कोणीचा बाप र? आम्हाला बी कळू दे की राव. हा इथल्या धरण प्रकल्पावर चीफ इंजिनियर आहे तिचे वडील, समजलं काय? हो दीक्षित साहेबांची मुलगी आहे ही. मग दीक्षित साहेबांची पोर होय तू? मग तुम्हाला मदत केलीच पाहिजे. दीक्षित साहेबांचं नाव घेतलं म्हणून मला 1 मिनिट थांबायला ये नाही. थरथराची पेटी पोचवायची थिएटरवर, नाहीतर लोक दगडी मारतील आमच्या लक्षाला. खराब करून टाकला. हो आमिर खान तुमचं काम नाही ते. मागे चला तुझा धक्का मारा. पगार हा, कमी कर. चला चला. हो जुईच्या वाल्या उतरा धक्का मारा. अमजद खान चष्म्याला फुंकर माराय म्हणजे गाडीला फुंकर मारा घ्या. मॅडम चला तुम्ही बी माग. मी काढतो खड्ड्यातून बाहेर तुम्हाला. अंगाच एवढ्या पवळ्या नो यो खटारा बाहेर काढायचं बरं का आपल्याला. जोर लावायचा जोर. चला रे खेचा लावा रे जोर. ढकला ढकला. अरे जरा जोर लावा की. चला रे. या रे सोन्या. अरे जोर लावा. आमच्या भाई काढली की नाही गाडी बाहेर? हो मग आता वाईट काय ठांकू बिंकू बोलाल की नाही राव? हा त्यात थँक्यू काय म्हणायचं? माझ्या वडिलांचं नाव ऐकून तू घाबरलास? घाबरलो असं? त्या मारे आता दाव मला काय दिसतंय काय करतोय? आता बसा हिथच बोंबलत. चला रे ढवळ्या पवळ्यांनो. तीनचा शो 3:30 वाजून गेले, अजून थरथरांचा पत्ता नाही. काय लावलाय काय? हा? कुठे तो मालक? काय काय करतो? हो मला कशाला पकडता? हो काय करतो? थोडा हो असं काय करता? हो काय करतो? मालक मालक हो मालक हो धावा हो काय करतो? मालक हो मालक हो वाचतो. हो काय करतो? मालक हो म्हणजे थोडा मेला कालीचरण मेला. जगमाले तुला थरथराची किती लढायला पाठवलं? मालक हो पकडा. हो असं काय करता? मी नाही तू आहेस होय? अरे ती लोक तुला शोधायला लागली. लप डोकं सोडून सगळा लपलोय. तू एक काम कर, तू घरी जा. घरी होय कुणाच्या तुझ्या? आपलं काय लगीन झालंय का? ही लागायची नाही. ताबडतोब तुझ्या घरी जा आणि बजरंगाच्या व्यायाम शाळेत बघ दीपू कुठे दिसतो का? अरे पण त्यो तर थेस्टवर गेलाय प्रिंट आणाया. अगं अजून आला नाही म्हणून तर काळजी वाटते ना. बहुतेक बजरंगाने त्याला व्यायाम करायला लावला असेल. वय, वय. दुर्गा आत्याला विचारतो कुठं गेला आहे. वय अक्षी जाते. हा. पण 1 मिनिट काय मी येईपर्यंत तू सिनेमा सुरू करू नको हा? आता तुझ्याशिवाय माझा शिडूमा सुरू होतो का? चल, चावट इथे लपलायस होय तू? चल चावट. बापरे टकलू हेवांचा काका की काय? कुठे थरथराची प्रिंटिंग येते तोपर्यंत हा बघा थरथराट. अरे बापू 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 काय काय कबडे कशा पाहिजे एवढी ओरडते? कुठं आग लागली वय? लागली नाही रे पण लवकरच लागल. म्हणजे अरे दीपू दादा तिथे लक्षाची प्रिंट आणायला ठेसनावर गेलाय. बर. आणि तो अजून आला नाही रे. आणि लोक तिथे लक्ष मारायला उठलेत र. मारीनात का? तुला कशाला का काळजी एवढी लक्षाची? ते तुला नाही कळायचं. हा? दुर्गा आत्या ए दुर्गा आत्या. काय ग कमळे? काय झालं वरडायला? दुर्गा आत्या अगं दुर्गा आत्या दीपू दादा इथे आला काय ग? नाही, नाही लक्षाच्या टुरिंग थिएटरवर जाणार होता ते. अगं पण तो तिथे पण नाही. नाही अरे देवा आता माझ्या लक्षाचं काय होईल? मी जाती. अगं बजरंग दादा कमळीचं लक्षण काय ठीक दिसत नाही. जमून टाक बाबा लवकर लक्षा बरोबर. नाव काढू नकोस त्या लक्षाचं. गावात त्यानं टुरिंग थिएटर काढल्यापासून गावातली समधी पोरं बिथरली. अगोदर या माझ्या व्यायाम शाळेत इतकी पोरं यायची. आता फक्त हे 2 पेलवान आणि मॅच व्यायाम करतोय. का
माझा दीप असते की तुझ्या बरोबर. दीपू ना येतो की पण त्या लक्षाला कुठं बघवतोय तो त्याला देखील पाठवतो की सिनेमाचा डबा आणायला. अरे पण त्या आठवड्यात नाही एकदा. एकदा हे बघ दुर्गे तुला सांगून ठेवतो काय त्या दीपूला म्हणावं त्या लक्षाच्या नादाला लागू नको काय झालं? नाहीतर एक दिवस त्याला बी मार पडेल लक्षासारखा. मालक झालं? लोक बोंब मारतात पिक्चर दाखव म्हणते तू एक काम कर तू डॉक्युमेंटरी फिल्म दाखव. दाखवली मालक दाखवली फॅमिली प्लॅनिंगची फिल्म दाखव. दाखवली मालक परत एकदा दाखव म्हणा गव्हर्नमेंटने सांगितलंय फॅमिली प्लॅनिंगची फिल्म 2-3 वेळा बघितलीच पाहिजे म्हणून. पण लोक मारतात मला तुझी फॅमिली मी सांभाळीन. टिपू आला हा हे लक्ष ये इकडे लवकर ये इकडे. आलास बरं झालं बाबा. सरदाराची प्रिंट आणली आहे. आणलीस का? आतमध्ये घेऊन जा लवकर. बरं झालं आलास. काय रे कुठे गेला होतास तू? अरे काय झालं मुंबईहून काही पोरं आली हा. त्यांची गाडी खड्ड्यात गेली हा. होती ती खड्ड्यातनं बाहेर काढत आता होतो. जर आला नसतस ना तर मला खड्ड्यातनं बाहेर काढायची पाळी आली होती माहिती तुला. हा काय ध्यानच आहे. तो गेला आतमध्ये. हा. तू बी आतमध्ये जा. कानाखाली आवाज काढून चल चल चावटच आहे. ती पोरं कोण होती रे? आपले दीक्षित साहेब आहेत ना त्यांची पोरगी हा. आणि तिचे मित्र पिकनिकला आले. असं त्या आईला खडूस आहेत रे. असं आपल्या थिएटर मध्ये घेऊन ये खडूसपणा जाईल सगळा. तू येतो ना पिक्चर बघायला आतमध्ये? नको. नको तू जा ना लवकर जा वाट बघते काय? तुझी. हा? जा. जातो. असं काय करते हे? महादू ही धरणावर काम करणारे माणसं इकडे कशासाठी येत आहेत? काय माहित नाही साहेब. अरे ज्योती तू अगं, अशी अचानक कशी आलीस तू? पप्पा आमच्याकडे पिकनिकला आलोय 4 दिवसांसाठी. आणि या अवतारात? इट इज ऑल बिकॉज बैलगाडीवाला. बैलगाडीवाला? ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगेन. फर्स्ट मीट माय फ्रेंड्स केदार, नमस्ते. पल्लव, श्याम. नाही ओळख करून दिली तर तुम्ही सगळे मला सारखेच दिसताय. चला 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 माधू सामान घेऊन ये. चला फ्रेश व्हा. चला फ्रेश व्हा एकदम. चला तुम्ही दोघ जण बाथरूम मध्ये आंघोळ करून घ्या आणि तुम्ही दोघ जण मागे विहिरीवर. हा? चला विहीर त्या मागच्या बाजूला आहे. आणखीन काय तुम्ही दोघ जण इकडे या. चल ग. बाथरूम या बाजूला आहे. पप्पा हा मी फक्त 4 दिवसांसाठीच आली आहे. अगं माझं नशीब तू 4 दिवसांसाठी आलीस तरी. मला वाटलं यावर्षी येतीस किंवा नाही म्हटलं तरी आंबेवाडी आमचं मागासलेलं गाव आहे. असं म्हणू नका ना पप्पा. ह्या 4 दिवसातला प्रत्येक क्षण मी एन्जॉय करणार आहे. गुड. एक सांगतो तुला आंबेवाडी 4 दिवस राहिलीस ना तर यापुढे कायम आंबेवाडीतच राहावंसं वाटेल तुला. नाहीये पप्पा मम्मीने मला बजावून सांगितलंय 4 दिवसांपेक्षा एकही दिवस जास्त राहायचं नाही. ओके मेक द बेस्ट ऑफ इट. ओके गो. आज पिकनिक एन्जॉय करायचं. हो आज पिकनिक एन्जॉय करायचं. चटई ठेवली आता डबा माझ्याकडे. त्याला डबा नाही द्यायचा. अजिबात नाही द्यायचा. काय acting करू नको. माझ्याकडे. बॉल घेऊन हातात चेंडू जागा वाटेल. अरे इथे आहेस होय? अख्ख्या गावात शोध तुला. बरं झालं सापडला. अरे हे बघ दीपू. त्याला काय द्यायचं? ज्योती मला भूक लागली का डबा उघड ना. काय झालं ज्योती? अरे हा तर तो कालचाच बैलगाडीवाला. हो तोच आहे तो. येस दॅट्स राईट. दीपू अरे दीपू तुला कुठे शोधणार रे बाबा. हे बघ दीपू ही पोस्टर आजच्याच गावात लागली पाहिजेत. अरे तिकडे काय बघतोय? अरे ती मुंबईची पोरं आहेत ना. मुंबईची पोरं मरू देत. ही पोस्टर आजच्याच गावात लागली पाहिजेत. कशाला? कशाला काय? पोस्टर नाही लावली तर जाहिरात नाही होणार. हा. पिक्चर नाही चालणार. भाडं कसं वसूल व्हायचं? महेश कोठारे दुसरं पिक्चर देईल का? वडापावची गाडी टाकायला लागेल. वडापाव थांबा आपण त्याची मजा करूया. बॉल दे इकडे. हा? बॉल दे. घे. अगं पण तू करणार तरी काय? आता बघाच तुम्ही. हो आजच्याच गावात लागली पाहिजेत. आणि हो शाळेतही लागली पाहिजेत. हा. शाळेत? हो अरे शाळेतली पोरं दांड्या म्हणून पिक्चरला येतात म्हणून आपले पिक्चर चालतात. हा. आमची गाडी खड्ड्यात माझी पोस्टच बोंबलली. आता गावात काय लावू? या मुंबईकरांच्या तोंडात शेणच घालतो. त्याशिवाय नाही त्याला दाखवतो बरोबर आमचं गावचं शेण.
म्हशीचं दिसतंय. आता कोण करणार बॉल? बॉल काढ. कोण मी? मला स्विमिंग येत नाही. काय तुम्ही मुलं, माझा स्विमिंग सूट नाही ना तर मीच काढला असता बॉल. हो, त्याच्या आधी तुम्हाला बाहेर काढावं लागलं असतं. ही गावची अन्नपूर्णा नदी हाय, स्विमिंग टँक नाही मुंबईचा. शट अप. मी तुझ्याशी नाही बोलत आहे. कम ऑन फ्रेंड्स, लेट्स गो. कुठल्या मूडने आलो होतो? पिकनिकचा सत्यानाश करून टाकला तू बैलगाडीवाल्यानं. म्हणत असशील तर आता या बैलगाडीवाल्याचा सत्यानाश करून टाकतो. नको, तो तुझ्यापेक्षा तगडा आहे. चल. राम राम मंडळी, उद्या या बरं का स्विमिंग सूट घालून. हट. खेडवळ गावंढळ अशिक्षित कुठला? हट. मुंबईकर कुठली? चला रे. हाय. का रे दीपू? हम्म. त्या मुंबईच्या पोरांच्या माग हात धुवून लागलास हा? मी त्यांच्या मागे लागलो. या लक्षाला विचार कोण कुणाच्या मागे लागलं ते. बजरंगा माझ्या मागे लागला होता. मला काय ऐकायचं नाही तुझं. अगं मी नदीवरून आंघोळ करून आलो तेव्हा ह्या लक्षानं हा एवढा मोठा शेणाचा गोळा माझ्या तोंडावर मारला. आता याच्या तोंडावर शेणाचा गोळा नाही तर काय फुलं मारायची. काय म्हणणार रे तू? मी म्हटलं तुला मी केव्हापासून सांगतोय, मी तुझ्या तोंडावर नाही त्या पोरींच्या तोंडावर गोळा मारला म्हणून. बघितलंस आणि वर तोंड करून कसा बोलतोय मी खाली तोंड करून जेवतो. का रे लक्ष्या, लाज नाही वाटत तुला? पोरींच्या तोंडावर शेण फेकायचं. अगं तुला माहित नाही दुर्गा मावशे, अगं त्या पोरीनं चिखलातला बॉल उचलला आणि टिपूच्या पाठीवर आणला. हम्म. माझी सगळी पोस्टर चिखलात. आणि मी पडलो त्याचं काय नाही. हा तुला नंतर धुतला ना हे? ती पोस्टर कोण धुणार माझी? काय हालत झाले त्याची माहिती आहे ना. थरथराचा थैतयार झालाय, लक्ष्मीकांतचा रजनीकांत झालाय, महेश कोठारेचा बजरंगा झालाय. लक्षा, तुम्ही लोक गेल्यावर मी तो बॉल नदीत फेकून दिला. बरं झालं, बसलं बोंबलत. बिचारी पोरं. बिचारी हं. कोण ती पोरं? खूप माज आहे त्यांना, हं. खास करून त्या ज्योतीला. काय नाव म्हणलं? ज्योती. नाव पाठ झालं होय. मावशे काहीतरी गडबड दिसते बरं का. आ? तू याचं काय ऐकते आई? हं? काहीतरी बडबडत बसतो. ए खोटं बोलायचं काम नाही. सकाळी कोण वळून वळून तिच्याकडे बघत होत. मावशे सांभाळ, एक दिवस जोड्यानं पाया पडायला येतील. हा म्हणाल ही तुझी सून. सून? काय रे दीपू? असल्या मिजाजखोर पोरीशी कोण लग्न करेल? हा, बरोबर आहे. मला म्हणते जर मी स्विमिंग सूट घातला असता ना तर नदीत उडी मारून बॉल काढला. तिला नदी म्हणजे पोहण्याचा तलाव वाटला. जर भोवऱ्यात सापडली ना तर भिंगरी जरगी फिरत राहील. गरगरा गरगरा गरगरा. Come on, friends. Let's go. अरे पोरांनो, तुम्ही चाललात कुठे? स्विमिंगला. कुठे? नदीत. या इथल्या नदी? अगं इथली नदी म्हणजे काय मुंबईचा स्विमिंग पूल वाटला काय तुला? अगं एक तर पाण्याला ओढ्यांशिवाय खोल आहे. ओ पप्पा, तुम्हाला माहितीये मी स्विमिंग चॅम्प आहे. कोणी बुडत असेल तर मीच वाचवेन. हो. अगं पण ज्योती, प्लीज पप्पा, आज आम्हाला अडवू नका. आम्ही किती छान पोहतो इथल्या लोकांना आम्हाला दाखवून द्यायचं. आणि विशेषतः त्या बैलगाडीवाल्याला. हो काय? काही नाही. ओके ओके गो अहेड. Thank you. पेता नाही, जास्त खोलात जाऊ नका. Don't worry, पप्पा. Come on, friends, let's swim. त्या बैलगाडीवाल्याला जाऊन सांगा, बघ आता कशी पोहते मी. अगं त्या बैलगाडीवाल्याला मार गोळी. तू जकासपैकी डाईव्ह मारा. मी तुझा फोटो घेतोय. मी दाखवतो, थांब जरा, पकड एक मिनिट. जाड्या. तुला हाक मारते. तुला हाक मारली जाड्या. काय ज्योती, अरे फंटास्टिक. वा, वा, अरे किती क्या छान. बात आहे. हा अरे आता ती दाखव. Very good job. Come on, keep it up. Nice, come on. झाडे का बोलते सारखं? मी तुझा फोटो काढतो. धर धर रे. माझ्याकडे ए, का पोच घे, पोच घे रे. चांगली पोच आहे, हा? चांगली पोच आहे, चांगली नाही बघ.
पकडेगा यू हाऊ डेअर यू किस हर. अंगाला हात लावायचं काम नाही. मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. काठावर उभं राहून फोटो नाही काढत बसलो. एक सनम चाहिए आशिकी के लिए टिंग 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 टिंग. अरे बस इल्लू, एक इल्लू. सनम चाहिए ए, कबळू, कबळू. आशिकी के कबूतर जायला म्हैस आली. काय रे? हे आपल्या गावामध्ये पिक्चर येणार आहे. पिक्चर कंचना मैंने प्यार किया. मैंने प्यार किया होय. अरे म्हणजे आपलीच तरी की आपल्या स्टोरीवर महेश कोठारला पिक्चर काढायला सांगूया. कंच जीव गेला. हा हे रोगा ए आजी रागवू नग. हा. लय चिकनी दिसती. हा? तुझ्या आईला फेसकाटच आहे. हा? हे मला जरा मदत कर की कशाला? पोस्टर लावायला. चालेल. हा, जर बाडली मी जरा वर जाऊन येतो. अच्छा अच्छा. अरे, काय झालं बॉम्बला. नको हा? इथं नको लावू काय झालं. बापू मारेल ना. अगं तू यायच्या आत लावू मग तर झालं. तू काळजी करू नकोस. मी आहे नव इथं. कशाला काळजी करतीस. मैंने प्यार किया. हा. ए इथं जागा चांगली. इथंच लावूया. बजरंग मैंने प्यार किया तेरे शाळे में बस बोंबलत आयला पोरांना व्यायाम शिकवतो. ब्रश दे ब्रश दे लवकर ब्रश दे. दे ब्रश दे. लवकर दे. असं काय करतेस. तू बजरंग यायच्या चिकटवतो तिकडं आणि तो मला चिकटवल. हे लवकर. अगं दे ब्रश दे. अगं बाटलीत बुडवून दे. हे कमळीला मिशा आल्या. माझ्या शाळेच्या बोर्डावर सिनेमाचा पोस्टर लावतो. मैंने प्यार किया. मैंने प्यार किया. थांब, तुला आता उलटा टाकतो या बोर्डावर आणि चिकटवून टाकतो आणि मग दाखवतो माझा प्यार तुला. काय झालं. एक तर याच्या टुरिंग टाकीज मुळे माझ्या एम शाळेत पुरेही नशी झाली. मी काय आणि आता माझ्या एम शाळेच्या बोर्डावर सिनेमाचं पोस्टर लावलं. ते बी मैंने प्यार किया. अरे पोस्टर बघून पळालेली पोरं परत येतील व्यायाम करायला. जास्त बोलू नका. भावाला हे बघ मी काय म्हणते तेव्हा नको म्हणतो तर तू कशाला लावतो अगं पोस्टर? असं कसं म्हणतीस. अगं आताच्या जत्रेला रिपीट शो लावलाय मैंने प्यार किया. जाहिरात नको का व्हायला. हे बापू लावू दे की राव. आपल्याला फुकटात पाच दोघांना मिळतील. दोघांना. हे गप, लई ड्यूटी करू नको. आपल्या बापू सारखी. हे दोघांची मी तोंड चिकटून टाकीन खाली. अरे बजरंग दादा तू बी काय लहान पोरांनी वागतोस बघ ना. अरे जत्रा 2 दिवस हा. पोरं सोर आहेत करू दे की माझा थोडा. चल का माझ्या घरी. ए. आम्ही दोघं जण. हा उदा बाबीचा काय नाही मंडळी. अगं बाय सरपंच होय बजरंगा दुर्गा अक्का या वर्षाला गावची जत्रा होईल असं काय वाटत नाही मला. हा खरं सांगता का काय म्हणजे माझं मैंने प्यार किया बोंबलला. म्हणजे आमदा बैलगाडीची शर्यत बिर्यत काय बी नाही. अरे बजरंगा अरे जत्राच नाही तिथं सरती होतील कशा बैलगाडीच्या. हा हं? का नाही होणार. मोहिते काका शर्यती का नाही होणार यावर्षी. म्हणजे तुला ठाव नाही काय. अरे बाबा अंबाबाच्या टेकडीवर धरणाचं काम चाललंय. हं? धरण अहो पण त्याचा जत्रेशी काय संबंध. अरे ऐकून तर घे बयाजवार. जिथं आपली जत्रा असते का नाही तिथं धरणाकडे जाण्यासाठी रस्ता तयार करायचं काम चाललंय. जागोजागी सुरून पेरून ठेवले सरकारी अधिकाऱ्यांना. अगं भया सुरू मग जत्रा होणार कशी. ते काय नाही ठरल्याप्रमाणे जत्रा झालीच अरे पाहिजे पण- आणि बैलगाडीची शर्यत बी झालीच पाहिजे. तिकडे अंपायर असतोय. त्या दीक्षित साहेबांची समजूत कोण काढणार. हे बी बरोबर. दीक्षित साहेबांची समजूत कोण काढणार. अरे कोण म्हणजे आपण काढणार. अरे या गावकऱ्यांच्या भावनेचा प्रश्न आहे. हा. चला माझ्या बरोबर. चला. तुमच्या भावाने मी समजू शकतो पण ना माझा नाईलाज आहे. काय रस्त्याचं काम आधीच 2 दिवस खोळंबलंय. पण दीक्षित साहेब फक्त 2 दिवसांनी काय फरक पडणार आहे? काय फरक नक्कीच पडणार आहे. काय 2 दिवस काम बंद ठेवलं तर कॉन्ट्रॅक्टरची माणसं दुसरीकडे कामाला जातात आणि पुन्हा धरणाचं काम रखडेल. नाही रखडणार. मी हमी देतो. जर कॉन्ट्रॅक्टरची माणसं दुसरीकडे गेली तर गावातली सगळी तरुण मुलं मी तुमच्या मदतीला पाठवेल. आणि गरज पडलीच तर बजरंगा सकट तरी तयार केलेले तालमीतले पेलवान दगड उचलायला पाठवून देतो तुमच्याकडे. काय बजरंगा काय? बैलगाडीची रेस. साहेब आम्ही समजे तुम्हाला मदत करू पण जत्रा ही झालीच पाहिजे आणि त्यामध्ये बैलगाडीची शर्यत बी व्हायला पाहिजे. दर सालचा रिवाज आहे साहेब. काय रे
तुम्हाला फोन आहे मुंबई यांचा माफ करा मंडळी, मी जरा फोन हो, घेऊन येतो. सावकाश, या सावकाश. या. जरा यांच्या चहा पाण्याचं बघ. आणि ते बिस्किटाचं पण बघा कमी आवरट. डिक्सेशन करायचं ते बिस्किट बघा श्यामचा joke कळला नाही का? मला आपला तू पण joke कळला. मारला रे. You? राम राम. हाड हाड राम राम. हाऊ डेअर यू कम इन दिस हाऊस? श्याम ह्याच्याशी इंग्लिश मध्ये काय बोलतोस? ह्याला इंग्लिशचा एबीसीडी सुद्धा येत नसणार. तुझी या घरात पाऊल टाकण्याची हिंमत कशी झाली? ए अंगाला हात लावायचं काम नाही, बिन हाताचा मुंबईला जाशील हा. ए, shut up and get out of this house. काय बोलला रे? तो म्हणतोय धोबी पचाड कसा असतो ते दाव. असं होय? ए, अरे काय चाललं काय तुमचं हे सगळं? अंकल, हे काउंटर अशिक्षित लोक आमची तक्रार करायला आले. आम्ही व्हॉट नॉनसेन्स. आणि तू असं वरती का बसलाय? खुर्ची नाही का बसायला? चल खाली उतर. याच लोकांनी मला वरती बसवलं. हा? अरे जर ह्योच म्हणला इंग्लिश मध्ये मला वर बसायचं वय, वय, हात बोल, मारीन तुला. माहिती छपी. नाही पप्पा, चूक याचीच आहे. ह्यानीच पहिली सुरुवात केली. व्हॉट नॉनसेन्स आर यू टॉकिंग, ज्योती? शाळा. आणि पप्पा, काल नदीत बुडताना ह्यानीच मला वाचवलं. कुणी दीपकने? त्याचं नाव मला माहित नाही. अरे कमाल आहे. ये मी तुझी ओळख करून देतो. दीपक, ही माझी मुलगी ज्योती. हॅलो. हॅलो. आणि हा तिचा मित्र श्याम. शेक हँड्स. नो नेवर. दिस मॅन लिटरली किस्ड हर येस्टरडे. दीपक? नो सर, आय डिडंट किस हर. दॅट वॉज माउथ टू माउथ रिससिटेशन टू सेव्ह हर लाईफ. याला मराठीत कृत्रिम श्वासोच्छ्वास म्हणतात. तुम्हाला समजावं म्हणून त्याने इंग्रजीत सांगितलं. थँक्यू दीपक, माझ्या मुलीचे प्राण वाचवल्याबद्दल. मला धन्यवाद देण्याची काहीच गरज नाही साहेब. अहो, माझ्या जागी आंबेवाडीतला दुसरा कुठलाही मुलगा असता ना तरी त्याने हेच केलं असतं. सरपंच, तुमच्या गावची जत्रा कधी आहे? उद्यापासून सुरू होणार साहेब. काय बजरंगा? होय ना, बैलगाडीच्या शर्यतीनं तिचं उद्घाटन होणार आहे बघा. तिकडे शिटी वाजवायला असते. असते ना बा? ढवळ्या पोळ्या कुठे ठीक चालले? आहे, तुमची जत्रा होईपर्यंत आपण रस्त्याचं काम स्थगित करू. हा, वा, वा. धन्यवाद. चला चला प्यारकीची बाबा. हा, आणि दीपक. चल लवकर. तुमच्या बैलगाडीच्या शर्यतीत आमची बैलगाडी धावणार आहे बरं का, आणि आम्ही ती शर्यत जिंकणार आहोत. तुम्ही तर आम्हाला केव्हा जिंकले दीक्षित साहेब. चल की दीपू. हा? आलो, येतो दीक्षित साहेब. चल 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 बाबा, चल लवकर चल. अरे बरीच काम आहेत बाबा, पोस्टर लावायचे. हे लई कामं पडल्यात. बैल पुढे आहेत. अरे चल लवकर. चल लवकर चल चल लवकर. चला रे, ढवळ्या बाबांनो. हळू हळू. पप्पा, हम्म, आपण शर्यतीत नक्की भाग घ्यायचा ना? डेफिनेटली. याच पुढे यायचं नाही. अरे तुला घाबरून पुढे जाते. थांब रे, थांब. रेस सुरू व्हायला अजून टाइम आहे. होय, मी शिटी वाजवल्या बघा, रेस काही सुरू व्हायची नाही. असं होय. हा. पण तुझी सिटी आहे कुठं? आहे ना? ठीक आहे हा, कुठे? इथं. नको, तू नको वाजवू. माझे बैल मागे जातील. कमळे, ती शिटी आली इकडं आण मग तुला. तिकडे गुमान उभी राहा. काहीतरी करते येड्यावानी. हे काय रे? लक्षात, मी अक्की नाही तुझ्यासाठी हा हार आणलाय. होय, पण अजून रेस सुरू व्हायचे. आपली रस कवाच सुरू झाली आहे. आयला या वर्षी रेस हरतोय बहुतेक मी. हारलास तरी मी तुलाच हार घालला. होय, मग आपण 7 फेरे घ्यायचे. त्याच्यावर ए, कमळे, तू अजून इथं जा तिकडे. अरे हळू ओरड, बैल घाबरले अरे, तेव्हा. लक्ष्या, शर्यतीचा टाइम झाला. दीपू कुठे गेला? देवीच्या दर्शनाला गेला आहे. आई, यश दे. Come on, Jyoti. Race is about to start. चल ज्योती, लवकर चल. अगं किती वेळ, रेस संपल्यावर येणार की काय?
मारलीये? अशी वरवरची हाक नकोय मला. हृदयाच्या तळापासून साथ घालशील तेव्हाच हा दीपू तुला प्रतिसाद देईल. अगं ज्योती, ज्योती ज्योती कशी आहेस तू? हृदयाच्या तळापासून साथ घालशील तेव्हाच हा दीपू तुला प्रतिसाद देईल. दीपक, मी तुला हाक मारलीये. लटपट लटपट तुर चालन ग मोठ्या नखऱ्यात, बोलन ग मंजू मैनेत, नारी ग नारी ग नारी ग नारी ग. लटपट लटपट तुझ चालन ग मोठ्या नखऱ्यात, बोलन ग मंजू मैनेत, नारी ग नारी ग नारी ग. माधू काका? हा, कोण ताईसाहेब? अजून तुम्ही जागेच? काय पाहिजे का तुम्हाला? नाही, काही नाही. तो गाडीवाला ज्याने मला वाचवलं. कोण? तो दीपू होय? हो. तो कुठे राहतो? हा, देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार, तत्नना देखा है पहली बार साजन की आंखों में कमळे? प्यार. ए कमळे, काय ग? अगं गाणं म्हणते का भाताला वारा देते? हा, दोन्ही बी एकदम करते. तरी पण काम कमी आहे आणि गाणंच लय तुझं. सासरी गेल्यावर कसं होणार ग तुझं? हा? सासू चांगली मिळाली तर बरं, नाही तर काही खरं नाही बघ तुझं. मला सासूच नाही. म्हणजे म्हणजे काय? म्हणजे लक्षाची आई लहानपणीच वर गेली. ए बया, म्हणजे तू धरून चालले होय लक्ष बरोबर तुझं लगीन होईल? मग दुसरं कोण त्याच्याशी लगीन करणार? आणि बजरंग दादा तो तयार होईल वय? का नाही तयार होणार? म्या माझ्या दीपू दादाचा वशिला लावीन की. माफ करा. दीपक. दीपक? दीपू हा, होय? तोच. इथंच राहतो. काय पाहिजे? आपण. ही दीपूची आहे. नमस्कार. नमस्कार. मी दीक्षितांची मुलगी. आ, दीक्षित साहेबांची लेख होय? अगं मग अशी बाहेर का उभी? ये आत ये. काय बघत उभी राहिलीस? 2 कप चहा कर. वय वय. नको नको, कशाला? अगं असं कसं? पहिल्यांदा आलीस ना? तशीच गेली तर दीपू रागवेल की माझ्यावर? हा, ये आत ये. ये बस. माझा दीपू सारखा ज्योती ज्योती करतो. ती तूच नव? काय येडी म्या अभिषानाने भरले आणि तुला बी भरवलं. थांबा. काल तुझ्या गाडीची बैल उधळली होती ना? तुम्हाला कळलं वाटतं ते? दीपू मला नाही सांगणार तर कुणाला सांगणार? हा, अगं काल रातभर पुन्हा पुन्हा तेच आम्हाला सांगत होता तो. एकदा बजरंग दादाला, एकदा मला. ज्योतीला असं केलं आणि मग मी तसं केलं. ज्योती अशी आणि ज्योती तशी. रातभर त्याचं हेच चाललं होतं बघ. काल त्याच्यामुळेच माझे प्राण वाचले. ते तर वाचणारच ग. पण कुठे लागलं नाही ना हो तुला? फार नाही, जरासं खर्चटले. अगं काय जरासं? केवढं लागलंय तुला? कमळे बघ ग, माझ्या पोरीला केवढं लागलंय. हा, होय होय. दे, घ्या चहा घ्या. कपाचा कान तुटलाय, सांभाळून घ्या. सावकाश पी. हा, दुसरा कप नव्हता होय? एकच कप आहे. कप कचडी. दीपक कुठे बाहेर गेलाय का? कोणाच ठाव? तुला ठाव आहे का? हा,
लक्षाला ठाव असेल. हा लक्षा कोण? त्यो त्यो नाही का आपला टुरिंग टॉकीज वाला? तिला कसं ठाव असणार? घेऊन जा तिला. आणि हे बघ परत या हं. निवांत येळ काढून ये बर का. आणि हे बघ उठ सूट जीव धोक्यात घालू नगस. अगं परतेक वेळे कोणी जीवाचा जीवलग भेटलच असं नाही. हा जा जा घेऊन तिला. चला चला येते मी. सांभाळू ना. चल सावकाश ग. अरे 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 तू कशाला हलतोय? पोस्टर सरळ कर. हे बघ हिरोईनचा चेहरा वाकडा असला तरी चालेल, पोस्टर सरळ लागलं पाहिजे. हा सरळ कर, सरळ कर, सरळ कर. त्या बाजूने घे. शाबास शाबास. लागलं काय? लागलं काय? शाबास. हा काय करतोय? हे त्या हिरोईनला हात नको लाव. तो संजय दत्त गोळी घालेल तुला. लक्ष हिरोईननं हाक मारली मला. हॅलो पडल. हे फेस काढ. आई 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 आई. माझी आई कशाला आली आता? संध्याकाळी ये, संध्याकाळी शो आहे. अरे दीपू कुठे आहे? ज्योतिताई आली आहे ना त्याला भेटाया. ज्योतिताई कशाला? काल त्यांनी म्हणजे प्राण वाचवल्याबद्दल मला त्याचे आभार मानायचे. आभार मानायचे. मग त्यासाठी तुम्ही कशाला आलात? पोस्टाने पाठवलं असं चाललं असतं. म्हणजे तुमचे आभार जरा लवकर पोचले असते ना. पोस्ट पण घेऊन आला असता. तुम्हाला नसतं यावं लागलं. नाही मला त्याला प्रत्यक्षातच भेटायचं होतं. प्रत्यक्ष त्याला कुठे लागलं तर नाही ना? नाही ना अजिबात नाही. तुला काय अक्कल आहे का? काहीतरी बोलते. काय सांगू तुम्हाला? अहो तिची सगळी हाडं पिचून गेली. तो उजव्या कुशीवर वळला तर डावीकडची हाडं वाजत्यात कडकड 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 कडकड. डाव्या कुशीवर वळला तर उजव्या साईडची हाडं वाजत्यात खुळखुळ खुळखुळ खुळखुळ. सगळ्या शरीराचा नुसता खुळखुळा झालाय. हो खुळखुळ खुळखुळ. काय बोलताय तुम्ही? कुठे तो? शेतावर आपण ते शेक घेत बसला असेल. तुम्ही लवकर जावा आणि त्याला जोरानं हाक मारा. तो तुम्हाला ओ म्हणाल. जात आहे ना वर जा. दीपक दीपू दीपू दीपू. अशी वरवरची हाक नकोय मला. हृदयाच्या तळापासून साथ घालशील तेव्हाच हा दीपू तुला प्रतिसाद देईल. हे काय रे श्याम? किती वेळ तुला पाणी भरायला? आणि हे तुझं सगळं सामान मी एकटीने उचलून आणायचं काय? पाणी भरतोय. मगाशी घेऊन गेलेलं पाणी स्वतःच प्यायला वाटतं. पाणी भरून झालंय. फक्त बॅटरी चेक करतोय. चला जाऊन बसा. अगर तुम्हारी जगह हम होते तो इतनी देर में हम बम्बई पहुंच गए होते. समझे? चुप. जा जाऊन बस. फार बडबड केलीस. हे काय? कुठे चाललात तुम्ही सगळे? कुठे म्हणजे? अगं परत नको का जायला? एवढ्या लवकर? एवढ्या लवकर काय? अगं चांगले 4 दिवस झाले आपल्याला इकडे येऊन. 4 दिवस झाले? हो. 4 दिवस कसे गेले हे कळलंच नसेल तुला. अगं चल लवकर निघायची तयारी कर तुझी. हा अगं बॅग आण. बॅग? येस हरी अप. तुम्ही सगळे थांबा, मी आलेच. तू इथे आलीस ते फक्त 4 दिवस मजा करण्यासाठी. ते प्रेम भीम सगळं झूट होतं, नाटक होतं. काय झालं? सॉरी. आता सॉरी म्हटलं ना. मजा आली बघ. गप्प का काहीतरी चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा दे दे चुम्मा दे दे चुम्मा दे दे रघुपती राघव राजा दे दे चुम्मा दे दे चुम्मा दे दे चुम्मा किमी काट चुम्मा दे दे चुम्मा दे दे चुम्मा खारट आहे. ए उचके देत काय चुम्मा मागती? त्यो दीपू दादा बघ कसं करतोय या. काय करतोय? हा
यायला फेसकट. अरे दीपू, अरे काय करतोय? काय झालं तुला? वेडर का काय करतोय? काय झालं तुला? काय नाही कोण काही बोललं का? ती मुंबईची पोरं बोलली का? आता सांग, जाऊन त्यांच्या तंगड्या तोडतोय एकेकाच्या. अरे, त्यासाठी तुला मुंबईला जावं लागेल ना हो? कशा बाई? ती पोरं कवाच पळाली मुंबईला. हा, आता आलं लक्षात. हा का चिल्लाय? का र? ती ज्योती गेली ना मुंबईला म्हणून हा चिल्लाय. लडकी का गुस्सा लकडी पे. माझं नाही ध्यानात आलं. अगं मेंदू आहे का लकडी आहे? तुला सांगतो, यो दीपू त्या ज्योतीच्या प्यारमात पडलाय. काय ज्योती आली नाही? व्हॉट डू यू मीन? आम्ही तिला खूप आग्रह केला पण तिने साफ नाही म्हणून सांगितलं. तिची तब्येत बरी आहे ना? हो, पूर्वीपेक्षा जास्तच बरी आहे. म्हणजे तुमची ज्योती एका खेडूताच्या प्रेमात पडले. काय? होय आंटी, ज्योती आंबेवाडीच्या दीपक नावाच्या एका शेतकऱ्याच्या पोराशी प्रेमाचे चाळे करते. शट अप. खबरदार तिच्या विषयी असं काय भलता सलता बोललास तर. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ती माझा विश्वासघात करणार नाही याची मला 100% खात्री आहे. मग हे काय आहे आंटी? जेंटलमन, हा माझा मुलगा श्याम. मला वाटतं तुम्ही सगळेजण याला ओळखताच. हॅलो जेंटलमन. हॅलो. आजपासून आपल्या मराठी अँड मराठी इंडस्ट्रीचं मार्केटिंग डिव्हिजन श्याम सांभाळणार आहे. यंग मॅन, वेलकम. हॅलो. अँड जेंटलमन, डोंट वरी, कसलीही काळजी करायची गरज नाही. आपली सध्याची आर्थिक परिस्थिती लवकरच सुधारणार आहे. आंबेवाडीच्या धरण प्रकल्पासाठी आपण जे टेंडर भरलेलं आहे ते टेंडर जर पास झालं तर आपल्याला 5 कोटीची ऑर्डर मिळणार आहे. एक्सलंट. अँड लेट मी टेल यू, आय हॅव नो डाऊट्स, ही ऑर्डर आपल्यालाच मिळणार आहे. कोणत्याही क्षणी सरकारकडून या संबंधी पत्र येईल. एक्सक्यूज मी सर. येस. सॉरी सर, पण हा जोशी, बोला, काय काम आहे? सर, सरकारनं आपलं टेंडर नापास केलंय. लेट मी सी इट. याचा अर्थ काय जोशी? सर, मला वाटतं आंबेवाडीच्या चीफ इंजिनियरनं आपल्या विरुद्ध शेरा मारलेला दिसतोय. कोण आहे हा आंबेवाडीचा चीफ इंजिनियर? हॅलो. हा, दिस इज चीफ इंजिनियर, डॅम प्रोजेक्ट आंबेवाडी. मी मराठे अँड मराठे इंडस्ट्रीजचा चेअरमन अँड मॅनेजिंग डिरेक्टर विश्वासराव मराठे बोलतोय. हा बोला. हे पहा, धरणाच्या बांधकामासाठी मटेरियल सप्लाय करायचं आम्ही टेंडर भरलं होतं. हा बरं, मग ते रिजेक्ट झालंय. मी स्वतः रिजेक्ट केलंय ते. का? कारण तुमचा माल अतिशय निकृष्ट दर्जाचा होता. हे पहा, मागच्या वर्षीचं टेंडर पास झालं होतं. गेल्या वर्षी मी इथे इंजिनियर नव्हतो. ओ आय सी. मग असं करता का इंजिनियर साहेब? तुम्ही मुंबईला याल? नाही, आम्ही तुमचं पूर्ण समाधान करू. सॉरी, मी अतिशय समाधानी आहे. मग समजा मी आंबेवाडीला आलो तर? त्याचा काही उपयोग होणार नाही साहेब. नाही. मी तुमचं समाधान करू शकणार नाही. दॅट्स ऑल. हॅलो. डॅम इट, व्हॉट नॉनसेन्स. हा आंबेवाडीचा इंजिनियर आपल्या मुळावरच उठलेला दिसतोय. सर, त्या घोरपड्यांना आता काय सांगायचं? घोरपडे. येस येस येस. सर, त्यांच्याकडून आपण 25 लाख रुपये बिझनेस करता घेतले. आय नो इट. पण सर, आता त्यांचा माणूस वसुली करता येईल. डॅड, हे आंबेवाडीचे इंजिनियर म्हणजे मिस्टर दीक्षित तर नव्हेत. तुला काय ठाऊक? अहो, त्यांची मुलगी माझ्या बरोबरच माझ्या कॉलेजमध्ये शिकते. आय सी. डॅड, पाहिलेत तुम्ही तिला? कोण रे? ज्योती दीक्षित. हो. अहो, ज्योती दीक्षित ही त्यांचीच मुलगी. आंबेवाडीत 4 दिवस आम्ही त्यांच्याकडेच होतो. अरे मग गाढवा हे तू अगोदर का नाही सांगितलंस? अशोक पैलवान म्हणतात मला. येस. घोरपडे साहेबाकडनं आलोय. जोशी, यू मे गो. येस सर. बोला, काय काम आहे? वसुलीसाठी आलोय. घोरपडे साहेबांना सांगा आमचं टेंडर अजून पास व्हायचंय. पुढच्या आठवड्यात या. हे पहा, तुमचं टेंडर नापास झालंय हे आम्हाला ठाऊक आहे. पुढच्या आठवड्यात आमचं टेंडर पास झाल्याचं लेटर येईल. कशावरून? तुम्ही काय सरकारचे जावई आहात?
मी नाही, पण माझा मुलगा होणार आहे. म्हणजे आंबेवाडीच्या धरण प्रकल्पावरच्या चीफ इंजिनियरच्या मुलीशी त्याचं लग्न होणार आहे. ठीक आहे, मी घोरपडे साहेबांना जाऊन सांगतो. पण लक्षात ठेवा, हा शेवटचा वायदा आहे. हा जर वायदा चुकला तर आमच्या साहेबांना माहितीये 25 लाख रुपये कसे वसूल करायचे. येतो मी. डॅड, तुम्ही आता जे बोललात ते खरंय. माझं ज्योतिषी लग्न, येस. पण ते कसं शक्य आहे? का? ज्योतीचं तर आंबेवाडीच्या एका शेतकऱ्यावर प्रेम आहे. मग तू आंबेवाडीत जाऊन काय केलंस? आंब्याचं लोणचं घातलंस? इडियट. पण डॅड, Shut up. आता कोणत्याही परिस्थितीत ज्योतिषी तुझं लग्न झालंच पाहिजे. झालं पाहिजे हे खरं, पण तिच्या आई बानं परवानगी दिली पाहिजे ना. घे. अरे थांब, मी ठेवते. अगं, तिच्या आई वडिलांचं नंतर बघू ग. हं. अगोदर तुझी परवानगी आहे की नाही ते सांग. लई मन कावडा बघ. आता जसं मी नाही म्हणलं तर तू लगीन करणारच नाही. हा हा, आता तू नाही म्हणलंस तर नाही करणार. बस 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 परा माझ्या बस. खरं वाटेल कुणाला. जा, आधी तिच्या आईबाची परवानगी घे, आणि परवानगी असेल तर मला बी सून म्हणून पसंत आहे. आई, खरं सांगतेस? हं. आई, तू किती चांगली आहेस ग. अरे 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 असू दे काढ. तिच्या आईबाचं काय? त्यांच्या परवानगीची तू अजिबात काळजी करू नको. आई, ज्योती आजच तिच्या पप्पांना विचारणार आहे. असं? नो नो, या बाबतीत मी तुला काहीही मदत करू शकत नाही. पण पप्पा, हे बघ बेटा, कायद्याने माझे हात बांधले गेलेले आहेत. कोर्टाने तुझी संपूर्ण जबाबदारी तुझ्या मम्मीवर सोपवली आहे. पण पप्पा तुम्ही माझे वडील आहात. बेटा, वडील या नात्याने मी फक्त तुला आशीर्वाद देऊ शकतो, बाकी काही नाही. एक मिनिट. दीक्षित हिअर. हा हा हा, हॅलो. हा, दीक्षित बोलतोय सर. उद्या? राईट सर. ओके सर. अच्छा. ज्योती, धरण प्रकल्पाच्या मीटिंगसाठी उद्या मला सकाळी दिल्लीला जायचंय. त्या अगोदर मी तुला मुंबईला पाठवायची व्यवस्था करतो. नाही पप्पा, तुमची संमती मिळाल्याशिवाय मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, आणि मीही मुंबईला जाणार नाही. सांगा ना पप्पा, आहे ना तुमची संमती? तुला खरंच वाटतं दीपूशी लग्न केल्यावर तू सुखी होशील? हो. हे बघ बेटा, तू अतिशय गरीब आहे. तुझ्या कुठल्याही इच्छा तो पुऱ्या करू शकणार नाही. बंगला, गाडी, नोकर, चाकर. दीपूसाठी मी या सगळ्या गोष्टीवर पाणी सोडायला तयार आहे. बघा, नंतर पस्तावशील, त्याला सोडून देशील. तुझ्या मम्मीने मला सोडलं तसं. मम्मीनी केलेली चूक मी कधीच करणार नाही पप्पा. नक्की? नक्की. मग माझी संमती आहे. दीपू, माझ्या पप्पांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली. दीपू, अंबाईची कृपा आपल्या पाठीशी आहे. ज्योती, उद्या मी तुझ्या कपाळाला कुंकू लावणार, सगळ्या गावकऱ्यांच्या आणि अंबाईच्या साक्षीनं. स्टॉप इट. मम्मी, यासाठी पाठवलं होतं मी तुला इथे? माझं ऐकून तरी घे. चल, एक अक्षर बोल नको. माझं ऐकून तरी घे, please. मम्मी, गपचूप गाडी please, जाऊन मला बस. ऐकून घे मम्मी. थांबा, तुम्ही तिला अशी नेऊ शकत नाही. हे सांगणारा तू कोण? मी कोण ते सांगत बसायला येईल नाही. आता सध्या एवढंच सांगतो, या पोरीचं आमच्या दीपूशी लग्न ठरलंय. ठरलं? हा. तिचं लग्न कुणाशीही होऊ शकत नाही माझ्या परवानगीशिवाय. हे बघा, आई वडिलांच्या परवानगीने लग्न व्हायचे दिवस गेले. आता मिया बीबी राजी तो क्या करेगी माझी. तू आधी बाजूला होतोस की नाही? रागावू नका, पण ज्योतीच्या पप्पांनी तिला संमती दिलेली आहे. ते आता इथे असते तर तरीही काही उपयोग झाला नसता, कारण ज्योतीने कुणाशी लग्न करायचं हे फक्त मी ठरवू शकते. आणि एका अशिक्षित आणि दरिद्री मुलाशी लग्न करायला माझी मुलगी काय रस्त्यावर पडलेली नाही. अशिक्षित? कोण अशिक्षित? कोण दरिद्री? चांगला BSc झालेला पोरगा आहे, स्वतःच हाता घर आणि शेतीवाडी बी आहे. बाई, मी जरा बोलू का? तुम्ही कोण आणखी?
मी या मुलाची आई. मला कबूल हाय. तुमच्या वाणी आम्ही पैसेवाले नाही, पण अंबाबाईच्या कृपेनं खाऊन पिऊन आम्ही सुखी आहोत. आणि तुम्हाला सांगते बाई, तुमच्या पोरीला 2 वेळच्या अन्नाची ददात मी नाही पडू द्यायची कधी. प्रश्न 2 वेळेच्या अन्नाचा नाहीये बाई, तुमच्यात आणि आमच्यात जमीन आसमानाचा अंतर आहे. पैसा, राहणीमान, प्रतिष्ठा यापैकी कुठल्याच बाबतीत तुम्ही आमच्याशी बरोबरी करू शकत नाही. माझ्या लेकीला सून करून घ्यायची तुमची ऐपत तर सोडाच, लायकी सुद्धा नाहीये. हो बाई, लायकीची भाषा केलीत ना तर तुमच्या पोरीला उचलून घेऊन जाऊ सांगून ठेवतो. तेवढी तुम्ही हिम्मत करून दाखवाच. असं हे दीपू बघत का राहिला? धर तिचा हात आणि घेऊन चल आपल्या घरला. खबरदार तिला हात लावला असतं. तुम्ही सगळेजण नीट कान फोडून ऐका. ही मुलगी 18 वर्षाच्या आतली आहे. तुम्ही जर हिला पळवायचा प्रयत्न केलात ना तर तुमच्या सगळ्यांच्या हातात बेड्या पडतील. अरे का म्हणून का म्हणून? अरे लग्न करणं म्हणजे काय गुन्हा आहे का? हो हो, अल्पवयीन मुलीशी लग्न करणं हा कायद्याने गुन्हा आहे. अरे पण तिची संमती असली तरी. हो, तिची संमती असली तरी सुद्धा. आता बघूया मला कुणाला तुरुंगात जायची घाई झाली ती. चला. बाई ऐका हो. चला आता. चल बाहेर ये. अबे ऐकून घे माझं. बाहेर ये. अबे प्लीज. डोंट क्रिएट अ सीन. अबे प्लीज. चल. ज्योती, कांगावखोरपणा नकोय. हे बघ, माझ्यावर तुझ्या रडण्याचा काही परिणाम होणार नाहीये. मी तुला पप्पांना भेटायला आंबेवाडीला पाठवलं होतं तर तू हे उद्योग करत बसलीस तिथे. रडणं एकदम बंद, ज्योती. चल. अबे प्लीज. चुप. स्टॉप इट आय से. यापुढे त्या दळभद्री पोराचं नाव काढायचं नाही, कळलं? आणि उद्यापासून तुझे कॉम्प्युटरचे क्लासेस सुरू होत आहेत. मी नाही जाणार. मी नाही जाणार कॉम्प्युटरच्या क्लासला. मी कॉलेजला सुद्धा जाणार नाही. ते मी ठरवीन, तू नाही. सगळ्यात तूच ठरव. तशी काय मला अक्कलच नाहीये. किती अक्कल आहे ते दिसलं ना. मी वेळीच तिथे आले म्हणून बरं झालं, नाही तर 9वारी लुगड्यात चूल फुंकताना दिसली असतीस त्या थेरडीच्या पुढ्यात. बाबी प्लीज दीपूच्या आईला थेरडी बिडी वाढू नकोस. अच्छा, 4 दिवसात तुला तिचा इतका लळा लागला आणि 17 वर्ष मी तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्याचं काहीच वाटत नाहीये? तिने 4 दिवसात जी माया लावली ती तुला 17 वर्षात नाही लावता आली. ज्योती, हाऊ डेअर यू से दॅट? हाऊ यू डेअर? बाईसाहेब, बाईसाहेब तुमचा फोन आहे. हॅलो, मी मराठे बोलतोय. कळलं, बोला. मग काय ठरवलं आपण? कशाबद्दल? अहो, ज्योती आणि श्यामच्या लग्नाबद्दल. काही ठरवलं नाही अजून. हे पहा, मुलीचं लग्न वेळच्या वेळी झालेलं बरं असतं. अहो पण ती कुठली वेळ मला ठरवू द्या ना. तुम्ही कशाला त्याची काळजी करताय? जो उठतो तो आपला माझ्या मुलीशी लग्न करायला निघालाय. काय माजोरटी बाई आहे. काय झालं डॅड? सरळ फोन ठेवून दिला. ती गेली. शट. ती उडत गेली तर मी बुडत जाईन. घोरपणे मला जिवंत ठेवायचं नाही. लिलाव मांडेल तो आपल्या घरादाराचा. पण जर ज्योतीलाच माझ्याशी लग्न करायचं नसेल तर मी काय करणार? ती नाही, तिचा बाप करील. बाप? महामूर्ख आहेस, बेवकूफ आहेस. अरे एक साधी पोरगी पटवता आली नाही तुला? इतकी वर्ष कॉलेजात जाऊन केलंस काय, इडियट? पण मी तरी काय करणार? तो आंबेवाडीचा दीपक मध्ये आला ना. चुप. हे बघ श्याम, हा मराठी आणि मराठी इंडस्ट्रीच्या अस्तित्वाचा आणि आपल्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुझं ज्योतिषी कोणत्याही परिस्थितीत लग्न झालंच पाहिजे. मग बेहत्तर आहे. दीपूचा खून करावा लागला तरी.
कशाला आलात? तुला भेटायला. बसा. नको, मी उभाच ठीक आहे. मी इथे बसलो तर तुझं हे किमती फर्निचर खराब होईल. बोला, काय काम आहे? मी तुला सांगायला आलोय की 2 प्रेमी जीवांची ताटातूट करण्याचा तुला काही अधिकार नाही. ज्योतीच्या बाबतीत तुम्ही लक्ष घालायचं नाही असं आपलं 10 वर्षांपूर्वीच ठरलं होतं. गेल्या 10 वर्षात कधी लक्ष घातलं मी? तू तिचं काय करत होतीस याची चौकशी केली मी कधी? तू तिच्यावर जे संस्कार करत होतीस, स्वतःचे बेगडी आदर्श तिच्यासमोर ठेवत होतीस, ते निमूटपणे सहन केलंच ना मी. पण आज माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि म्हणूनच मला बोलावं लागतंय. तिच्या आयुष्याची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तसं असतं तर तिच्या वाटेत तू आली नसतीस. मुलगी चुकीच्या वाटेने जात असेल तर तिची वाट अडवणं हे आईचं कर्तव्य आहे. प्रेमात पडलेली माणसं कधीही चुकीच्या वाटेने जात नाहीत. माझा अनुभव वेगळा आहे. कारण तू कधी प्रेमात पडलीच नाहीस. मग आपलं लग्न काय होतं? ते नेमकं मलाही कळलेलं नाही अजून. पण खरं प्रेम केलं असतंस तर 8 वर्षात मला घटस्फोट दिला नसतास. गेल्या 10 वर्षात हा प्रश्न अनेकदा माझ्या मनात आला की तुम्हाला घटस्फोट देण्यात मी खरंच काही चूक करते का? पण आता वाटतं नाही. डॅडींच्या विरोधाला न जुमानता मी तुमच्याशी लग्न केलं ते तुमच्यावर प्रेम नव्हतं म्हणून? डॅडींच्या मागे लागून मी त्यांना तुम्हाला रिलायबल इंडस्ट्रीजची मॅनेजिंग डायरेक्टरशिप ऑफर करायला लावली ते तुमच्यावर प्रेम नव्हतं म्हणून? पण मी जेव्हा तुझ्या वडिलांच्या हातातला बाहुलं व्हायचं नाकारलं तेव्हा तू काय केलंस? सरळ बॅग भरल्यासाठी ज्योतीला घेऊन चालते झाली? कारण गरिबीत खितपत पडून राहणं मला पसंत पडणार नव्हतं. दाराशी चालत आलेल्या लक्ष्मीला लाथ मारून बाहेर घालवणं मला मंजूर नव्हतं. आणि मी जर डॅडींकडे परत गेले नसते ना तर डॅडींची सगळी संपत्ती धर्मदाय खात्यात जमा झाली असती. माझ्यासाठी एवढा देखील त्याग करावा असं नाही वाटलं तुला? नाही, कारण तो त्याग मला महागात पडला असता. आणि म्हणूनच मी म्हटलं की तू कधी प्रेम केलंच नाहीस. कारण त्याग ही प्रेमाची पहिली पायरी असते. सुदैवानं माझ्या मुलीला ते समजलंय आणि म्हणून मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं ठरवलंय. पप्पा 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 पप्पा. रडायचं नाही, रडायचं नाही, रडायचं नाही. कशी आहेस तू? आधी तुम्ही कसे आहात ते सांगा पप्पा. म्हणजे दीपू कसा आहे ते सांगा असंच ना? दीपू कसा आहे हे मला वेगळं सांगायला नको पप्पा. मला ठाऊक आहे तो कसा आहे. आम्ही एकमेकांशिवाय नाही राहू शकणार पप्पा. एक महिनाभर सुद्धा नाही? म्हणजे बरोबर 1 महिन्यानंतर तुला 18 वर्ष पूर्ण होणार आहेत. पप्पा तू सज्ञान होणार आहे, सज्ञान. मग दीपूशी लग्न करायला तू स्वतंत्र आहेस. खरंच पप्पा? ऑफकोर्स. मम्मीने विरोध केला तरी? अगं मम्मीस काय, कोणी सुद्धा काय करू शकणार नाही. कारण तुझं कन्यादान मी स्वतः करणार आहे. ओ पप्पा. येस. पण म्हणूनच 1 महिनाभर, फक्त 1 महिनाभर तुझी मम्मी सांगेल तसं वागायचं. म्हणजे त्रास नाही होणार तुला. हो पप्पा, तुम्ही सांगाल तसं वागेन मी. गुड. पण दीपूला मी त्याला आधी सगळं सांगितलेलं आहे. ओके. निघतो मी. काय कान फुंकलेत तिचे? मुलीचे कान फुंकायला मी रिलायबल इंडस्ट्रीचा चेअरमन नव्हे. काय ग? काय सांगितलं पप्पांनी तुला? ही अशी कितीही तोंड आणि माना फिरवलेस ना तरी त्या भिकारड्या कार्ट्याबरोबर मी तुझं लग्न होऊ देणार नाहीये. निदान 1 महिनाभर तरी.
म्हणजे म्हणजे तुला माझ्यावर जी काही सक्ती करायची आहे, जो काही छळ करायचा आहे तो करून घे. महिन्यानंतर मला 18 वर्ष पूर्ण होत आहेत. मी सज्ञान होईल, मग मी समर्थ आहे दीपूशी लग्न करायला. ओ, तर तुझे पप्पा तुला हे बदामृत पाजून गेले? लक्ष्मी, दरवाजा बाहेरून लॉक कर. हो. हॅलो, मराठे, हा बोलतोय. मी विद्यागौरी बोलते. हा बोला मॅडम. तुम्ही म्हणाला होतात ना की मुलीचं लग्न वेळच्या वेळी व्हायला पाहिजे. हो. ती वेळ मी ठरवली. काय? येत्या 15 दिवसात श्याम आणि ज्योतीची एंगेजमेंट व्हायला पाहिजे. फॅन्टॅस्टिक. लक्ष्मी थांब, लक्ष्मी थांब. दरवाजा उघड. मम्मी, दरवाजा उघड. प्लीज दरवाजा उघड. मम्मी, दरवाजा उघड. दीपू! ज्योती, दीपू! दीपू! ज्योती, ज्योती, मला तुझी खूप खूप आठवण येते. तू गेल्यापासून भूक, चैन, झोप सगळं गमावून बसलोय मी. सतत भास होतो की तू मला हाक मारतेस. ताबडतोब पत्र लिही. 4 दिवसात तुझं पत्र आलं नाही तर मी तुला भेटायला मुंबईला येईन. मग बेहत्तर आहे माझं काहीही झालं तरी. तुझा दीपू. ए दीपू, ए दीपू, अरे दीपू, अरे काय चालवलेस काय? अरे काय करतोस का दीपू? ए दीपू, अरे दीपू, अरे एकटा काय नांगर ओढतोयस? तुझे बैल काय संपावर गेले की काय? मला बोलवायचंस, मी आलो असतो. दीपू, दीपू, अरे काय चालवलेस काय? कशाला जीवाची हाल करून घेतोयस? 8 दिवस झाले पत्र पाठवून, अजून पत्राचं उत्तर नाही. म्हणजे तू ज्योतीला पत्र पाठवलं होतंस? अरे अरे काय करतोस काय? अरे नक्कीच त्या पोस्टाचा काहीतरी गोळ असणार. मागे मी 4थीत असताना माझ्या वडिलांनी मनी ऑर्डर केली होती पुस्तकांसाठी. कधी मिळाली माहितीये का? मी मॅट्रिकला नापास झाल्यावर. नाही लक्ष्या, मला यात काहीतरी काळबेरं दिसतंय. ज्योती नक्कीच कसल्या तरी संकटात आहे. तू दीक्षित साहेबांना भेटलास? ते धरण्याच्या संदर्भात दिल्लीला गेलेत. मग आता? मला वाटतं मी मुंबईला जाऊन येतो. तिला पाहिल्याशिवाय मला चैन नाही पडणार रे. अरे तिच्या आईने तुला पाहिलं तर तिला चैन नाही पडणार. मग मी आता काय करू? तू काही करू नकोस. जे काय करायचं ते मी करतो. मी जातो मुंबईला. हा तू? अरे मला पिक्चरच्या कामासाठी जायचं आहे सुभाष घाईकडे. सारखा फोन करतोय मला, तेव्हा ज्योतीला भेटून येतो. त्यात काय? आणि तिची मम्मी आड आली तर? मम्मी आड आली तर बजरंगाला आडवा घालतो. एंगेजमेंटची जय्यत तयारी झालेली आहे. ज्योतीला तयार करायचं काम तुमचं. तिनं कोणताही प्रॉब्लेम निर्माण करता कामा नये. नाही, दॅट यू डोंट वरी. ते तुम्ही माझ्यावर सोपवा. पण मला भीती वाटते तिथे आंबेवाडीच्या पोराची. त्यांनी आयत्या वेळेला इथे येऊन काही धुमाकूळ घातला नाही म्हणजे मिळवलं. डोंट वरी आंटी, त्याचा बंदोबस्त करायची जबाबदारी माझी आहे. अरे पण आयत्या वेळेला त्याच्याबरोबर त्याचे जोडीदार इथे आले तर? कोण पाहिजे तुम्हाला? साहेब इकडे. नमस्कार. तुम्ही विद्या गौरी का? नाही, त्या बघा तिकडे. मी विद्या गौरी. नमस्कार. तिकडे साहेब चला. काय काम आहे? खालीवर भरपूर आहे. हो खालीवर भरपूर ओय मिस्टर. अरे काय चाललंय इडियट? व्हॉट नॉनसेन्स इज दिस? आता बस. नमस्कार विद्या कोण गौरी. तुम्ही? नमस्कार. काय हवंय तुम्हाला? मी जनगणना अधिकारी. अहो पण मागच्या वर्षी झाली ना जनगणना. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्यामुळे सरकारने ठरवलं दरवर्षी जनगणना करायची. जनगणना करून करून माझा नंबर वाढला. अहो पण मग त्यासाठी दोघं ते माझे बॉडीगार्ड आहेत. म्हणजे माझ्या मागे कुत्री लागली तर हाकला व्हायचा. हे बघा तुम्ही बंगल्याचा सगळा सर्वे करा. कोण कुत्री बित्री माणसं बिंच्या दिसतात की बघा. अहो, पण? हातू दे, माझ्या विश्वासातला माणूस आहे. मी काय म्हणतो, हात कुठनं आला? नाही माझी फाईल. बोला मॅडम तुमचं नाव? Idiot. मिशी कशी आली मॅडम? नाही मॅडम इथं आहेत. काम आहे. मी काय म्हणतो मॅडम, मला बोल जरा आजोबा सरकता का जरा प्लीज प्लीज प्लीज. म्हणजे काय फेस टू फेस बोलताय ना आम्हाला दोघांना. लांबचं दिसत नाही ना, वय झालं. बोला मॅडम तुमचं नाव? विद्या गौरी. विद्या गौरी. आडनाव? लावत नाही.
लावत नाही, नवीन दिसतंय. ते आडनाव नाहीये. म्हणजे तुम्ही आडनाव लावतच हा. नाही? कमाल आहे, आजकालच्या बायका 2-2 आडनाव लावतात, तुम्ही एक सुद्धा लावत नाही. बरं तुमचे मिस्टर कुठे असतात? ते इथं नसतात, कळलं? कळलं. इथं इथं नसतात. हे तुमचे वडील? शट शट ते आमचे पाहुणे आहेत, पाहुणे नमस्कार. मिस्टर मराठे. नमस्कार. आणि तो त्यांचा मुलगा, नमस्कार. माझा जावई. 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 तुम्हाला काय झालं कधी झाला जावई? अजून झाला नाहीये, होणार आहे. वाढणार परवाच एंगेजमेंट आहे. एंगेजमेंट परवा. तुम्ही का दचकताय असं राहून राहून? मी दचक म्हणजे लोकसंख्या वाढेल या भीतीनं दचकलो. तुम्हाला काही मुलं बाळ? एक मुलगी आहे, मुलगी आहे. नाव काय तिचं? ज्योती. ज्योती. कुठं आहे ती? गेल्या वर्षीच्या जनगणना अधिकाऱ्यांनी हा प्रश्न विचारला नव्हता. नव्हतं. या वेळेला जरा नियमात बदल झालाय. सरकारनं हुकूम दिलाय, फक्त व्यक्तीचं नाव विचारू नका, तर ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही ते पहा. गेल्या वर्षी काय झालं, बऱ्याच लोकांनी घर सोडून गेलेले आणि जग सोडून गेलेले सगळ्यांची नावं दिली. कुठं आहे ती? ती घरात नाहीये. घरात नाही? मग वरच्या खोलीत रडण्याचा आवाज कुणाचा येतोय? घेतो ना वरच्या खोलीत. काय आता जाऊन मी म्हणजे काय आलं? थांबा. पाय गेला माझा. वरती कुणीही नाहीये आणि तुम्ही कुठेही जायचं नाहीये. अरे नक्कीच वरच्या रूम मध्ये कुणीतरी आहे. हा, आणि कोण आहे ते आम्हाला कळलं पाहिजे. त्याआधी तुम्ही कोण आहात ते मला कळलं पाहिजे. येस, दॅट्स राईट. साहेब सांभाळा. म्हणजे तुम्ही नक्की जनगणना अधिकारी आहात? नॉनसेन्स. तुम्ही समजता काय? सोड, मी त्याला दाखवतो बरोबर. शंका आहे का? नुसती शंका नाही, चांगली खात्री आहे. तुम्ही जनगणना अधिकारी नाहीत. ओ मिस्टर, तुम्ही कुणाची बोलता याची कल्पना आहे का तुम्हाला? यादीतून नाव काढून टाकीन, युगांडाला पाठवीन. त्याआधी तुम्ही जनगणना अधिकारी आहात हे तुम्हाला सिद्ध करून दाखवायला लागेल. त्याआधी आम्ही जनगणना अधिकारी नाही हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. आणि सिद्ध करून दाखवलं तर? दाखवलं तर मला चिकवतोय. दाखवलं तर अरे मिची उतरवून दे. घाबरले नाही लक्ष्मीशी. ही का उतरवली? ही मिची तुला चांगली दिसते तुझी. ओ नो. सोडू नको का? तुला चांगला सोडू नका तो. कुठे पळतोय? ज्योती मी लक्षा 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 तू लक्षा बरं झालं तू हलास. दीपूला जाऊन सांग मला तुझ्याशी लग्न नाही रे करता येणार. हे सांगण्यासाठी का मी शिडी चढून वर आलो? तसं नाही रे, मग पण माझ्या मम्मीने माझी एंगेजमेंट. मला सगळं माहितीये, तू काळजी करू नकोस. आम्ही तुला लवकरच सोडवणार आहोत. आम्ही? हा, बजरंग सुद्धा आलाय माझ्या बरोबर. बजरंग हा, कुठे? या खिडकीत मावला नसताना म्हणून त्याला खाली शिडी धरून उभा केलाय तो बघ. काय काळजी करू का? त्रास घेतला तरी तुम्ही माझ्यासाठी. जीवाचे हाल करून घेऊ नकोस. परवा साखरपड्याच्या दिवशी दीपू काही करून इथं हजर. यू अशोक पहलवान. गेट आउट. आउट. परवानगी शिवाय आत यायचं नाही. अंडरस्टँड? नाव गेट आउट. मी फक्त माझ्या मालकाची परवानगी घेतो आणि ते खाली गाडीत तुमची वाट बघतायत. 2 मिनिटात खाली यायचं. ओके? नमस्कार घोरपडे साहेब. तुम्ही दिलेली शेवटची मुदत आज संपते मिस्टर मराठे. आणखी फक्त 2 दिवस थांबा घोरपडे. एकदा का माझ्या मुलाची एंगेजमेंट झाली की? तुमच्या मुलाच्या एंगेजमेंटशी माझ्या पैशाचा काय संबंध आहे? कारण एकदा का एंगेजमेंट झाली की आमचं नापास झालेलं टेंडर पास झालंच असं समजा. काही लक्षात नाही आलं. माझ्या मुलाची एंगेजमेंट आंबेवाडीच्या धरण प्रकल्पावरचे चीफ इंजिनियर दीक्षित यांच्या मुलीशी आहे. आणि ती मुलगी
रिलायबल इंडस्ट्रीजच्या चेअरपर्सन अँड मॅनेजिंग डिरेक्टर विद्या गौरी दीक्षित यांची एकुलती एक कन्या आहे. कधी आहे एंगेजमेंट? काय उद्या एंगेजमेंट आहे? होय, ज्योतीची श्याम बरोबर. श्याम बरोबर? वय जाऊन दे पोरा, इसरून जा तिला. अरे लई मोठी माणसं आहेत ती, आपला हात नाही पोचणार त्यांच्यापर्यंत. आणि ती पोरगी बी फार इसरून गेली असेल तुला आत्तापासून. अगं काय बोलतेस मावशी तू? अगं ती पोर दीपूच्या वाट्याकडे डोळे लावून बसली आहे. अगं दुर्गे, तुला सांगतो ती पळून शादी जाईल म्हणून तिच्या आईने तिला कोंडून बी ठेवली. हा. काय सांगतोस काय बजरंग मामा? हो ना. कोंडून ठेवलाय? होय मावशी, तुला सांगतो ह्यो साखरपुडा झाला ना तर ती पोर काही जिवंत राहत नाही. होय ती पोर. अरे बघ दीपू, बघत का उभा राहायला तिथं? आत्ताच्या आता मुंबईला जा आणि जिथं असेल तिथनं माझ्या पोरीला घेऊन ये इथं. पण दुर्गा आत्या, तिच्या आईने धमकी दिली आहे ना वा? ज्योतीला 18 वर्ष पुरी झालेली नाही आणि हा कायद्यानं गुन्हा आहे. कमळे, फक्त 15 दिवसांनी तिला 18 वर्ष पूर्ण होत आहे. आई, लक्षा, बजरंग मामा, मी ज्योतीला घेऊन 15 दिवस कुठेतरी लपून बसतो. 15 दिवसांनंतर आंबेवाडीला येतो. हा दीपू, घाबरू नकस. 15 दिवसांनी आल्यावर माझ्या तंबूचा तुला मांडव झालेला दिसेल. तिथं दोघांचं उडून देऊ बार. हा. आई, येतो मी. जपून जा पोरा. घाबरू नकोस आई. तुझे आणि अंबामातेचे आशीर्वाद पाठीशी असताना मला कसलीच भीती नाही. येतो मी. सांभाळून जा ना पोरा, आणि माझ्या सुनाला सांभाळून घेऊन ये. आई आंबे, माझ्या पोरांचा सांभाळ कर. या या या, खूप उशीर केला. विद्या गौरी. जा, बसा ना. हॅलो केदार. हॅलो. हॅलो हॅलो आंटी. हाय. श्याम कुठे? अरे आहे ना आतमध्ये. जा जा जा, आत जा. Come on, have a nice time. नमस्ते. या 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 घोरपडे साहेब या. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर थँक्यू थँक्यू. विद्या गौरीजी, हे माझे खास मित्र घोरपडे. नमस्कार. नमस्कार. विद्या गौरीजी, सगळे खास पाहुणे आलेत पण ज्योती कुठे दिसत नाही. तिची मैत्रीण तिला तयार करते. खरं तर एव्हाना ती यायला पाहिजे होती. मी आलेच बघून. ओके. तर मी काय म्हणत होतो घोरपडे? डॅड, माझ्या मित्रांनी बातमी आणली. काय? दीपक येतोय. व्हॉट? दीपक येतोय? होय. घोरपडे, डोंट वरी मिस्टर मराठे, आपल्याकडे माणसं आहेत. नाना, रिलॅक्स मिस्टर मराठे, रिलॅक्स. हॅलो ज्योती. हॅलो. किती उशीर ज्योती? हॅलो मम्मी. मम्मी, किती मोठी मोठी लोक आली आहेत ना माझ्या एंगेजमेंटला. बरोबर आहे, छोटी लोक दूर आड गावी राहतात, त्यांच्यापर्यंत निमंत्रण पोचलंच नसेल. हॅलो श्याम. हाय ज्योती. आर यू हॅपी नाउ? येस ऑफ कोर्स. एंगेजमेंट नंतर पोहायला शिकून घे. हो नक्की. हे काय, तुम्ही असं गप्पा का? ही एंगेजमेंटची पार्टी आहे, काही शोकसभा नाही. हे काय मम्मी, तू यांच्यासाठी काय मनोरंजनाचा कार्यक्रम नाही ठेवला? बेटा, तू फार छान गातेस, खरं की नाही? हो मी गाते ना, पण मी गायलेलं तुम्हाला आवडेल? ओ येस, व्हाय नॉट. अरे गाऊन तर दाखव. मम्मी, तुझ्या आत याची हिंमत कशी झाली? ज्योती, अरे बघतोस काय? थांबव त्याला. हॅलो, MG रोड पोलीस स्टेशन. मी विद्या गौरी बोलते. माझ्या मुलीला किडनॅप केलंय.
आहे? दगड भरायला साहेब. काय झालं? पोलीस ब्लॉकेड आहे, चेकिंग चालू आहे. टिपू ए, कोण आहे गाडीत? पेशंट आहे साहेब. साहेब चेकिंग कशाबद्दल चालले साहेब? एक मुलगा एका मुलीला घेऊन पळाला आहे. तुम्ही बघितलं का त्यांना? नाही बघितलं साहेब. काय माल भरलाय? लोकल माल भरले साहेब. चला उघडून दाखवा. हे भीमे उघडून दाखवतो साहेबांना. हवालदार चला उघडा आहे. ए उघड रे. मुलगी इथेच कुठेतरी आहे. चला. साहेब ही बघा लोकं. चला रे. हा गेला कुठे? हा रस्ता इथेच संपलेला दिसतोय. होय साहेब. मग गेले कुठे? चला तिकडे बघूया. सुटलो. ज्योती, हे ज्योती, हं? झोप आले? हं. ये इकडे. झोप. हा सावकाश सावकाश, हळू हळू. डोंट वरी विद्या गौरीजी, त्या हरामखोराला मी लवकरात लवकर शोधून काढू. जाऊन जाऊन जाईल कुठे तो ज्योतीला घेऊन. ज्योती, 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 ए तुझ्या डोळ्यात अश्रू? काय झालं? दीपू ही काय वेळ आली रे आपल्यावर. आपण जीवाच्या आकांतानं धावतोय आणि हे सर्व जग एका शिकारी कुत्र्याप्रमाणे आपल्या मागे लागले. का? आपण काय गुन्हा केला या जगाचा? सांग ना. गुन्हा केला असता तर कदाचित या जगानं सोडून दिलं असतं आपल्याला. पण आपण प्रेम केलंय ज्योती, आणि प्रेम करणं हा गुन्हा असेल ना, तर हा गुन्हा आपण एकदा नाही, दोनदा नाही, पुन्हा पुन्हा करायचा. दीपू हं? असं वाटतं ही रात्र संपूच नाही. आजची रात्र आपली अज्ञातवासाची शेवटची रात्र. दीपू उद्या माझ्या ज्योतीला 18 वर्ष पूर्ण होणार. दीपू हं? खरंच ना आपल्याला लग्न करता येईल? हो ज्योती, हो. उद्या उठायचं आणि सरळ आंबेवाडी गाठायची. अगं लक्ष्याचं टुरिंग टॉकीज आपली वाट पाहतच असेल. स्टेशन, मी विद्या गौरी बोलते. लागला ज्योतीचा तपास? ज्योती माझी मुलगी हो. फोन करून काय होणार आहे? अच्छा, मग आता तासानीच काय मिनिटांनी फोन करणार आहे मी तुम्हाला. आज 14 दिवस झाले, अजून तुम्ही माझ्या मुलीला शोधून काढू शकत नाही. व्हॉट नॉनसेन्स. कोणाला रागवताय तुम्ही? तपास बंद करू?
आय एम सॉरी, मी रागावले नाही हो, पण मला काळजी वाटायला लागली तिची. आय होप तुम्ही तिला लवकरात लवकर शोधून काढाल. प्लीज. थँक्यू व्हेरी मच. मराठे, काही तपास लागला? नाही, पण आता फार वेळ लागणार नाही. म्हणजे आंबेवाडीहून श्यामचा ट्रंक कॉल होता. काय? हो, आंबेवाडीतल्या लोकांनी हा. एका टुरिंग टॉकीजचं रूपांतर लग्न मंडपात केले. Oh God. आणि तो दीपू काकू हा. ज्योतीला घेऊन पोहोचला की त्या दोघांचं लग्न नाही ते नाही, मी ताबडतोब पोलिसात कळवते. विद्यागौरी, त्याची काही गरज नाही. म्हणजे हे काम आम्ही आधीच केले. माझ्या माणसांनी आणि पोलिसांनी आंबेवाडीकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्याची नाकेबंदी केलेली आहे. त्याने गावाच्या वेशीत पाय ठेवला की त्याला अटक होणार आहे. त्या मुलाचं काय वाटेल ते होऊ देव, पण मला माझी ज्योती सुखरूप मिळायला पाहिजे. विद्या, तुम्ही नंतर या. ओके मॅडम. तू त्या मराठ्यांच्या मुलाशी ज्योतीचं लग्न लावतीस? तुला माहिती तो मराठी काय लायकीचा माणूस आहे ते? तुला जर माहित नसेल तर मी काय सांगतो ते ऐक. या माणसानं धरणाच्या कॉन्ट्रॅक्ट साठी मला लाच देण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर डोंगरा एवढं कर्ज आहे आणि ते कर्ज सुद्धा त्यानं घोरपडे नावाच्या एका अट्टल बदमाशाकडून केलं. आणि आता ज्योतीला सून करून घेऊन तुझी रिलायबल इंडस्ट्री हडप करण्याचा त्याचा डाव आहे. तुम्ही सांगताय सगळं खरं आहे? यातलं एक अक्षर सुद्धा खोटं नाहीये. स्वतःचा मतलब साधण्यासाठी हा मराठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. एंगेजमेंट मी कधीही रद्द करू शकते, पण दीपूने आपल्या ज्योतीला पळवून नेलं त्याचं काय? अगं, ज्योतीचं नशीब दीपूने तिला पळवलंय. नाही तर तिला वेठेल धरून या मराठ्यानं तुला आणि मला देशोधडी लावलं असतं. पण ज्योतीचं काय केलं असते कल्पना देखील करवत नाही. आणि अजूनही तो धोका टळलेला नाही. दीपू, दीपू, दीपू. भैरवनाथा, आजपर्यंत नेहमीच आमच्या पाठीशी राहिलास. आज आमच्या आयुष्यातला कसोटीचा दिवस आहे. या कसोटीच्या क्षणी साथ सोडू नकोस. ज्योती, ज्योती, अशोक पहलवान. ज्योती, कुठे गेली ती? अरे इकडेच कुठेतरी असेल. ज्योती, दीपू, ज्योती, दीपू, ज्योती. दीपू.
असा धीर नाही सोडायचा. अगं एवढी चढण संपली की झालंच. त्या टेकडीच्या पलीकडे आपलं भाग्य आपली वाट बघते. अजून कसं आलं नाही कळत नाही. झालं पाहिजे. अहो तुम्ही इथे काय करताय? आवरा लवकर. अजून नवरा नवरीचा पत्ता नाही. आवरा काय बाकी उरकून चला. द्या जा. लक्ष्या याला तुझं काय? या काय म्हणती काय? जोवर नवरा नवरी येत नाही हा. तोवर आपल्या दोघांचं लगीन उरकून टाकूया. काना खाली आवाज काढी. एक तर मी टेन्शन मध्ये. दीपू आणि ज्योतीचा पत्ता नाही. आपलं काय उरकून घ्या. लक्ष्या काळजी वाटते र पोर अजून आली नाही. अगं तू अजिबात काळजी करू नका मावशे. अगं दीपू आता कोणत्या बी क्षणी ज्योतीला इथे घेऊन येईल बघ. अरे पण लक्षा मला तर वेगळीच भीती वाटायला लागली. आता तुला कसली भीती वाटी? अरे पोरं सुरून पेरलेल्या वाटेनं तर यायची नाही तर. अगं बा सुरू आमच्या गावच्या सुनेला पळून घेऊन जातोस वैर बुच्चड. आम्ही काय बांगड्या भरल्यात वैर. कोणत्या सांगतो तर घाल की गाडी अंगावर. घाल घाल गाडी. बागडं बघ की आईला कसली गाडी घेऊन आले खटारा. ज्योती नाही तुला सोडलं नाही. भजंगा बघतोस का? काय काय पोटाला गायच्या विद्यागौरीजी, बरं झालं तुम्ही पोलिसांना घेऊन आलात. इन्स्पेक्टर, हाच तो गुंड, पकडा याला. शडाप गुंड तो नाही तुम्ही आहात. व्हॉट? विद्यागौरीजी, काय बोलताय तुम्ही? उगे संभावितपणाचा आव आणू नका. तुम्ही काय लायकीचे आहात ते दीक्षितांनी सांगितलंय मला. अच्छा, हेच काय ते दीक्षित साहेब, चीफ इंजिनियर आंबेवाडी डॅम प्रोजेक्ट. नवरा बायको समजोता झालाय वाटतं. चला बरं झालं आमच्या श्यामला सासू बरोबर सासराही मिळाला. फालतू बडबड बंद करा आणि ज्योतीला आमच्या ताब्यात द्या. श्यामशी तिचं लग्न या जन्मात होणं शक्य नाही. व्हॉट नॉनसेन्स. श्यामची एंगेजमेंट झाली आहे तिच्याशी. ती एंगेजमेंट रद्द झाली असं समजा. रद्द व्हायला ते काय धरणाचं कॉन्ट्रॅक्ट वाटलं की काय तुम्हाला मिस्टर दीक्षित? हा माझ्या इब्रतीचा प्रश्न आहे. इन्स्पेक्टर, हा माणूस जबरदस्ती करतोय. मिस्टर मराठे, यांच्या मुलीला यांच्या ताब्यात द्या, नाही तर तुम्हाला नाईलाजाने अटक करावं लागेल.
अशी काळजी करू नको. आधी ज्योतीला वाचतो. ज्योती त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं होतं माझ्या मुलीला सोन करून घ्यायची तुमची लायकी नाही किशोर, पण माझं चुकलं. तुमच्याच मुलाला जावई करून घ्यायची माझी लायकी नाही. मला माफ कर किशोर, माझं चुकलं, मला माफ कर. असं बोलू नका बाई. अव लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवानं बांधलेल्या असल्या तरी मैत्रीच्या गाठी आपणच बांधायच्या असतात. मी तुम्हाला विनंती करते, आमच्या हो किशोर, आमच्या मुलीला पदरात घ्या. कोणी पदरात घेतलं काय नाही घेतलं काय, या दोघांनी आपली एकमेकांची निवड केलेली आहे. आपण फक्त आशीर्वाद द्यायचा. आई तुझा आशीर्वाद. आणि आपल्याला हॉर्न प्लीज. आईला स्पीड ब्रेकर. ह्याला विचार. तुम्हाला मी आशीर्वाद देतो ना. हे पण प्रेमानं सांगता येत नाही. पड पाया.